चरित्रे महान संगीतज्ञांची यामध्ये आपण आज बैजू बावरा या गायकाबद्दल माहिती घेणार आहोत. सुप्रसिद्ध गायक तानसेन यांचा मित्र आणि एका दृष्टीने प्रतिस्पर्धी सुद्धा. अकबर बादशाहच्या वेळी दिल्लीमध्ये राहत होता. त्यावेळचा प्रसिद्ध गायक गोपाललाल यांचा गुरु होता. बैजूने अनेक ध्रुपद बनवली, ज्याच्यामध्ये गोपाललाल, तानसेन आणि बादशाह अकबर यांचा नामोल्लेख मिळतो. विद्यार्थ्यांना हे पण माहीत असणे आवश्यक आहे की नायक बैजू आणि बैजू बावरा हे दोन भिन्न भिन्न गायक होते, भिन्न भिन्न काळात होते. बैजूने कधी बादशाहची नोकरी स्वीकारली नाही. ते 16व्या शतकात अकबरच्या राज्यकाळातच स्वर्गवासी झाले. बैजू बावरा हा मध्ययुगीन भारतातील एक ध्रुपद संगीतकार होता. बैजू बावरावरील जवळपास सर्व माहिती ही दंतकथामधून आलेली आहे आणि त्यात ऐतिहासिक सत्यता नाही. सर्वात लोकप्रिय दंतकथेनुसार तो 16व्या आणि 17व्या शतकात मुघल काळात राहत होता. ते ग्वाल्हेर येथील मानसिंग तोमर यांच्या दरबारी संगीतकारापैकी एक होते. जन्माचे नाव बैजनाथ मरण, चंदेरी शैली, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत व्यवसाय गायक. सुशील मिश्रा यांनी हिंदुस्थान संगीतातील काही अमरामध्ये उल्लेख केलेल्या एका कथेनुसार बैजू बावरा यांचा जन्म गुजरात सल्तनतच्या चंपानेर येथील एका गरीब ब्राह्मण कुटुंबात बैजनाथ मिश्रा म्हणून झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांची आई कृष्णाची भक्त वृंदावनला गेली. तेथे बैजू यांचे शिक्षक स्वामी हरिदास यांना भेटले आणि त्यांना गुरुकुलात प्रशिक्षण देण्यात आले. त्यांनी गोपाल नावाच्या एका अनाथ मुलालाही दत्तक घेतले आणि त्याला संगीतकार होण्याचे प्रशिक्षण दिले. हळूहळू बैजू प्रसिद्ध झाला आणि त्याला चंदेरीच्या राजाच्या दरबारात बोलावण्यात आले. चंदेरीमध्ये बैजूचा एक दत्तक मुलगा गोपालही प्रसिद्ध झाला. गोपालने त्यांची शिष्या प्रभा हिच्याशी विवाह केला आणि या जोडप्याला मीरा नावाची एक मुलगी झाली. याच सुमारास राजा मानसिंग तोमर यांनी त्याला ग्वाल्हेर येथे आमंत्रित केले, जिथे तो त्याच्या प्रसिद्धीच्या शिखरावर पोचला. ग्वाल्हेरची राणी मृगनयनीही त्यांची शिष्या बनली. एकदा बैजू दूर असताना गोपालने आपल्या राजाची सेवा करावी अशी काही काश्मीरी व्यापाऱ्यांच्या आमिषाने चंदेरी कायमची सोडली. जेव्हा बैजू घरी परतला तेव्हा त्याचे संपूर्ण कुटुंब गेल्याचे पाहून त्याला धक्काच बसला. तो भक्त बनला आणि त्याची लाडकी दत्तक नात मीराला शोधत शोधत ठिकठिकाणी भटकत राहिला. लोक त्याला वेडा समजत होते आणि त्यामुळे तो बावरा म्हणून ओळखला जाऊ लागला. वैकल्पिक आख्यायिका म्हणतात की त्याला बावरा म्हणून ओळखले जाऊ लागले कारण त्याला शास्त्रीय संगीताचे वेड होते. स्वामी हरिदासांचे आणखी एक प्रसिद्ध शिष्य तानसेन यांनी त्यांच्या गुरुकडून बैजूची स्तुती ऐकली होती. बैजू आपल्या प्रतिष्ठा वाचवण्यासाठी या स्पर्धेत येईल या आशेने त्याने रेवा येथील स्वतःचे संरक्षक राजा रामचंद्र बघेला यांना संगीत स्पर्धा आयोजित करण्यास सांगितले. बैजू स्पर्धेत आला आणि त्याने राग मृग रंजिनीच्या प्रस्तुतीकरणाद्वारे हरणांना संमोहित करणे आणि मालकंसद्वारे दगडी स्लॅब वितळणे यासारखे विलक्षण पराक्रम केले. तानसेनने त्याला ओळखले आणि त्याला मिठी मारली. ग्वाल्हेरमधील जयविलास महालात जतन केलेल्या पुस्तकातील दंतकथा सांगितल्या आहेत की बैजू बावरा दीपक राग गाऊन तेलाचे दिवे लावू शकत होते. राग मेघ मल्हार, गौड मल्हार यासारखे राग गाऊन पाऊस पाडत होते आणि बहार राग गाऊन फुले फुलवत होते. बैजू बावरा यांनी एकादशा आणि रामसागर हा ग्रंथ लिहिला. 1610 मध्ये वसंत पंचमीच्या दिवशी टायफॉइडमुळे चंदेरी येथे बैजू बावरा यांचे निधन झाले. बैजू बावरा यांची कथित समाधी चंदेरी येथे आहे. धन्यवाद.